एप्रिल संपून मे महिन्याची सुरुवात झाली असून उन्हाची तीव्रता वाढली आहे, तर शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला असून मशागतीच्या कामांना वेग आला आहे. नांगरणी, वखरणी, व्ही पास, काडी कचरा वेचून शेत साफ करणं अशी शेती कामांना जोर पकडला आहे. पूर्वी बैलजोडीच्या मदतीनं नांगरणी, वखरणी ही कामं केली जात असायची. मात्र हल्ली पशुधन कमी झालं आणि आधुनिकीकरणात यांत्रिकी शेती होत असल्यानं ट्रॅक्टरला मोठं महत्त्व आलं. त्यामुळे शेतीतील संपूर्ण कामं ट्रॅक्टरच्या साह्यानं केली जात आहे. तर डिझेलचे दर वाढल्यानं ट्रॅक्टरच्या किरायात सुद्धा वाढ झाली आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीचा खर्च वाढला आहे. हल्ली तापमानात वाढ झाल्यानं शेतकरी आणि शेतमजूर शेतीतील कामं सकाळच्या सत्रात करतायत. मे महिन्याच्या पहिल्या 15 दिवसात शेतीची नांगरणी आणि वखरणी ही कामं पूर्ण करायची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये लगबग निर्माण झाली आहे. कारण पुढील 15 ते 20 दिवस कडक उन्हाच्या कालावधीत शेतातील बुरशीजन्य कीटाणूंचा नायनाट होतो. त्यामुळे खरीपातील पिकावर रोगाचं प्रमाण कमी होतं अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. तर निवडणुकीचा जोरही नुकताच संपलाय. त्यामुळे अमरावतीकर शेतकरी शेतीच्या कामात गुंतला आहे. मात्र शेतीच्या मशागतीला अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे अडथळा निर्माण होत आहे.